नमस्कार मित्रांनो, प्रकाश गलांडे या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आहे प्रश्न मंजुषा, है ना. म्हणजे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न उत्तर आपण चर्चेला घेतलेले आहेत मित्रांनो. प्रश्न आहे, ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? युनायटेड किंगडम. रुबल, डॉलर, दिनार, युआन यापैकी कोणते रशियाचे चलन आहे? उत्तर आहे रुबल. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे? आता ऋषी सुनक खरं तर पूर्वी होते, आत्ता नाही आहेत ते. म्हणजे हा जुना प्रश्न आहे, पण त्याच्यात दुरुस्ती मी करून घेईन पुढच्या वेळेला. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे? उत्तर नेदरलँड. कॅनडा, पोलंड, जपान, सौदी अरेबिया यापैकी कोण G20 राष्ट्रसमूहाचा सदस्य नाही? पोलंड. पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो? पश्चिम. नेपाळ, मालदीव, चीन, अफगाणिस्तान यापैकी कोणता देश हा सार्कचा सदस्य नाही? उत्तर आहे चीन. चीन हा सार्कचा सदस्य नाहीये. युक्रेनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष टिंबटिंब हे आहेत व्लादिमीर झेलेन्स्की. WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे? आरोग्य. युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे? कीव. भारताने कितव्यांदा G20 परिषदेचे यजमानपद भूषविले आहे? पहिल्यांदा. ओपेक ही संस्था कशा संदर्भात काम करते? उत्तर खनिज तेल. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते? वायुमंडळातील वायूचा बदलता अप अपरवर अपवर्तनांक अपवर्तनांक, है ना. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते? वायुमंडळातील वायूचा बदलता अ अपवर्तन असेल, अपवर्तनांक. टोंगा, जापानी, मरियाना, सुंदा यापैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? सुंदा. टिंबटिंब येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. उत्तर आहे पृथ्वीच्या ध्रुवांवर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? टुंड्रा प्रदेश. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही जर का बीएड विकेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मराठीमधून तुम्हाला लॉ सीटी करायचं असेल किंवा बीएड सीटी करायचं असेल किंवा कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तर निश्चिंत होऊन तुम्ही दिलेल्या फोनवर फोन करू शकता. जर मुंबईत राहत असाल तर आमच्या डोंबिवली घाटकोपर दादर शाखेला व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला त्या ठिकाणी मोफत मार्गदर्शन केलं जाईल. ठीक आहे. धन्यवाद.